शिवसेनेचे मंत्री आणि आमदार भरतशेठ गोगावले आपल्या बरोबर आहेत। गोगावलेजी, काल मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट झाली आहे का? कारण की मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलं। मुख्यमंत्र्यांना त्यांनी भेट सुद्धा दिली। 2 आमदार तुमचे रायगडच्या समोर होते। आता मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट होणार आहे का? आणि काय उपमुख्यमंत्र्यांबरोबर एकनाथ शिंदेंबरोबर काय नक्की तुम्ही बोलणार आहात त्यांच्याबरोबर? मी माझ्या खात्याच्या कामासाठी चाललेलो आहोत। येणाऱ्या बजेटमध्ये चांगली तरतूद व्हावी त्यासाठी मी आता साहेबांची भेट घ्यायला जाणार आहे आणि मुख्यमंत्री बसले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची काय भेट होणार नाही, पण आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घ्यायला चाललो। परंतु काल तुम्ही म्हटलात की कुठेतरी महायुतीमध्ये रायगडमध्ये मिठाचा खडा जो आहे तो सुनील तटकरे यांनी टाकण्याचा प्रयत्न केला। त्यांना निवडून आणण्यात तुम्ही खूप काम केलं आणि सुनील तटकरे असं म्हणतात की मी देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांचं काम केलेलं आहे, मग मला कोणाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही असं सुनील तटकरे हात ठेवून सांगावं, नाही तर आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो। लक्षात आलं का? ज्या ईश्वराला आपण मानतो त्या ईश्वराचं नाव घेऊन प्रत्येकाने छातीवर हात ठेवायचं, नाही तर आम्ही 3 आमदार छातीवर हात ठेवून सांगतो कोणी काय केलं आणि काय नाही। आमचं एक उदाहरण जरी त्यांनी दिलं तरी त्यांनी सांगावं, ते आम्ही ऐकू। पण नाहीतर आम्ही जर त्यांची गावच्या गावं जर समोर आणून मांडली ना तर त्यांना अडचण निर्माण होईल। परंतु आदिती तटकरे आता पत्रकार परिषद घेतात, त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे की मुख्यमंत्री डावोसला असताना ह्या पद्धतीने त्या निर्णयाच्या विरोधात जाऊन आंदोलन करणं हे योग्य नाही म्हणून। त्याबद्दल त्यांना दुःख नाही झालं। दुःख झालं त्यांना जो काय पालकमंत्रीचा ब्रेक मिळाला आहे त्याबद्दल ते दुःख झालेलं आहे, कारण आम्ही योग्य रीतीने चाललो आहे, आम्ही चुकीचं काय चाललेलो नाही आहे आणि आम्हालाही कळतं आहे, कारण आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, आता उपमुख्यमंत्री पण आहेत, तेव्हा त्यांना कुठं काय डाग लागेल असं आम्ही कोण करणार नाही हे तुम्हाला सांगून। तुम्ही घराणेशाहीचा सातत्याने उल्लेख करताय की तटकरे कुटुंबीय रायगड जिल्ह्यामध्ये एकत्रित येण्याचा प्रयत्न करतात आहेत, परंतु जनतेने आम्हाला निवडून आणलेलं आहे, त्यात घराणेशाहीचा काही देणं घेणं नाही असं आदिती तटकरे म्हणतात। घराणेशाहीचा तसा मुद्दा नव्हता की जे काय पाहिजे ते आम्हालाच पाहिजे, दुसऱ्या कोणाला नको, हा त्यातला मतीचा अर्थ। म्हणून त्यांनी त्यांच्या सहकार्यानं पण संपवलं, सगळ्यांना संपवलं आणि आता आम्ही त्याच्यावर दावा करू हे त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी आम्हाला संपवायचा प्रयत्न केला, याच्या पलीकडे काय नाही। परंतु महायुतीमध्ये संसार जो आहे तो चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे असं देखील त्या म्हणतात आहेत। संसार चालल, त्यांनी जर समजून चाललं तर आम्ही समजून चालू, त्यांनी जर समजून नाही चाललं तर आम्ही समजून नाही चालणार, त्यात काय मोठं नवल आहे। परंतु कालही देखील मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, जर महायुतीच्या नेत्यांचा निर्णय तुम्हाला मान्य असेल, मग आता ह्या स्थगिती दिलेल्या पालकमंत्री पदाच्या बाबतीत महत्त्वाचा विषय आहे की पुन्हा एकदा आदिती तटकरेंचीच नियुक्ती झाली तर मग काय? आमचा आता ज्यांच्यावरती भरोसा आहे, शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री हा निर्णय जे घेतील ते योग्य घेतील आणि जो आता निर्णय देतील तो आम्ही घेऊन पुढे जाऊ। तुम्ही एसटी महामंडळाचे अध्यक्ष होता, संजय राऊत म्हणतात की ज्या गाड्यांचा निर्णय रद्द करण्यात आला त्या सगळ्या संदर्भात तुमच्या वेळेस भ्रष्टाचार झाला, त्यांनी सिद्ध करावं की बाबा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, त्याच्या निविदा नाही पास झाल्या किंवा काय नाही। ज्यावेळेला आम्ही बसून डिस्कस केलं, काय ठराव केले बाबा कोणाला कितीनी रेट द्यावा किंवा काय करावा, जेव्हा आम्ही पाहिलं की चांगल्या गाड्या जर घ्यायच्या असतील तर थोडे त्यांना चांगले पैसे पण देणं गरजेचं आहे आणि अधिकाऱ्याने आम्ही बसून असं सगळ्यांनी बसून ते ठरवलं की बाबा कोणाला किती पैशाने परवडतंय, काय मुंबईला काय आहे, ग्रामीण भागात काय आहे, तिकडं नागपूर भागात काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते टेंडर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा श्रेय घेतल्याशिवाय तर आम्ही होत नाही, हा त्यातला मुद्दा आहे। चलो, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। आमदार भरतशेठ गोगावले त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही निर्णय असतील पालकमंत्रीबाबत ते तिन्ही महायुतीचे प्रमुख नेते घेतील आणि ते आम्हाला मान्य असेल असं मत भरत गोगावले यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।